90% परिसर आमचा संपर्क दौऱ्याच्या निमित्तानं कव्हर झालाय आणि सांगत असताना मला आनंद होतो की ज्या पद्धतीची प्रतिक्रिया सर्वसामान्य माणसांकडून आम्हाला मिळते, ज्या पद्धतीचा प्रतिसाद सर्वसामान्य ग्रामीण भागातून व्यक्त होताना दिसतो, तो पाहून आम्हा सगळ्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा, नेत्यांचा, उमेदवार म्हणून माझा एक मनोबल वाढवण्याचं काम या माध्यमातून आमच्यासाठी झालेलं आहे। आणि जेव्हा आम्ही मतदारसंघात फिरतोय तेव्हा जाणवतंय की कितीतरी प्रश्न असे आहेत की ज्या प्रश्नाला ह्या सत्ताधाऱ्यांनी बिलकुल दुर्लक्षित केलेला आहे, बिलकुल या बाबतीमध्ये अन्याय एक प्रकारचा केलेला पदोपदी जाणवतो। सगळ्यात महत्वाचं, मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे, ग्रामीण भागातला आहे, राणी अंकुलगाव तालुका शिरूर आनंदपाळ हे माझं गाव आहे। या परिसराशी सगळ्या बऱ्यापैकी मी जुळलेला आहे, ग्रामीण भागाशी जुळलेला आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल चांगली जाणीव मला आहे, मुलगाच शेतकऱ्याचा आहे। त्यामुळं शेतकऱ्याचे सध्याचे जे प्रश्न आहेत ह्या सरकारने टोटली निग्लेक्ट केलेले आहे, दुर्लक्षित केलेले आहे। हमी भावाबद्दल सरकारने आश्वासन दिलं होतं, हमी भाव दिला नाही। कर्जमाफीबद्दल आश्वासन दिलं होतं, कर्जमाफी केली नाही। विमा वेळेवर देण्याचं आश्वासन दिलं होतं, विमा वेळेवर दिला नाही। या सगळ्या माध्यमातून उलट जीएसटी सारखे कर लावून शेती व्यवसाय महाग करून ठेवला, पेट्रोल डिझेल महाग करून ठेवल्यामुळे मशागत महागली, फवारण्या महागल्या, औषधाचे भाव वाढल्यामुळे औषधाचे वापर करणं शेतीत तर पर्याय नाही। आपणाला सगळा उत्पादन खर्च प्रचंड वाढवून ठेवला, पण शेतीमालाचे भाव मात्र त्याचे तेच ठेवले। उलट काही पिकाचे भाव तर कमी झालेले आपल्याला दिसायला। 2014 साली सत्तेवर येत असताना जे भाव होते तेच भाव कितीतरी पिकाचे 2024 साली आपल्याला मिळतात। ही किती मोठी शोकांतिका। आणि आपला जो उत्पादन खर्च आहे तो 3 पटीने वाढला, 4 पटीने वाढला। हे करत असताना एक प्रकारचा आर्थिक कणा जो आहे आपल्या ग्रामीण जनतेचा तो मोडण्याचं पाप ह्या सरकारने केलं असं माझं मत आहे। या गोष्टीला लढा देण्यासाठी तुम्ही सज्ज व्हा। तुमच्या हातात आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या रूपात जे शस्त्र दिलंय त्याचा वापर विचारपूर्वक करा। येत्या 7 तारखेला तुम्हाला या शस्त्राचा वापर करण्याचा अधिकार तुम्हाला मिळणार आहे। तो जाणीवपूर्वक, विचारपूर्वक तुम्ही वापरणं महत्वाचं आहे। महिलांचे प्रश्न प्रचंड आहेत, महिलांच्या प्रश्नावर आपल्याला लढा देण्याची गरज आहे। सुशिक्षित बेरोजगार आज ओट्यावर बसलेले दिसत आहेत। ग्रामीण भागामध्ये आज सुशिक्षित बेरोजगारांना काम नाही म्हणून मिळेल ते काम करायची वेळ आहे। सुशिक्षित बेरोजगारांच्या बाबतीत आपल्या परिसरातील इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे, जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं काम आहे। पण इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट महाराष्ट्राची टोटली रोखली गेलेली आहे, कारण मेजर इंडस्ट्री सगळ्या पळवापळवी गुजरातमध्ये झालेली आहे। महाराष्ट्रात आपल्या परिसरात पाण्याचे प्रश्न गंभीर आहेत, त्यामुळे इंडस्ट्रीला डेव्हलपमेंटला प्रॉब्लेम येतो। पाण्याचे प्रश्न मिटले पाहिजेत, रेल्वेचं जाळं वाढलं पाहिजे, पोस्टाचं कार्यक्षमता ग्रामीण भागामध्ये वाढली पाहिजे, टॅक्सेशन मध्ये इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे। छोटा व्यापारी आज परेशान आहे त्या जीएसटी साठी। प्रचंड प्रमाणात पिळवणूक जीएसटीच्या माध्यमातून सुरू आहे। म्हणजे या विविध प्रश्नावर आपणाला आवाज उठवण्याची गरज आहे। त्याच्यामध्ये सरकारने वारेमाप दडपशाही विविध माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या माती मारणं चालू ठेवलंय आणि एक प्रकारची हुकूम